सर्वांना संविधान दिनाच्या हार्दिक हार्दिक शुभेच्छा। या संविधान दिनाच्या निमित्तानं आज आपण लाईव्ह स्वरूपात आलेलो आहोत। संविधानाची थोडीशी ओळख व्हावी या निमित्तानं या ठिकाणी मी आपणाशी संवाद साधणार आहे। यामध्ये आपण पाहतोय की घटना समितीचा कालावधी डिसेंबर 1946 मध्ये पासून ते 26 नोव्हेंबर 1949 पर्यंतचा 2 वर्ष 11 महिने 18 दिवसाचा काळ राजेंद्र प्रसाद हे अध्यक्ष, उपाध्यक्ष SHC मुखर्जी आणि फक्त पहिल्या बैठकीचे अध्यक्ष होते सच्चिदानंद सिन्हा। संविधानिक सल्लागार BN राव होते आणि मसुदा समिती जी झालेली होती त्या मसुदा समितीचे अध्यक्ष हे डॉक्टर BR आंबेडकर हे होते। इतर सभासद जे होते ते अल्लाजी कृष्णस्वामी अय्यर, गोपाल स्वामी अयंगार, KM मुंशी, सय्यद सादुल्ला खान, BL मित्तर जे आजारपणामुळे राजीनामा दिल्यानंतर BL मित्तर यांच्या जागेवर N माधवराव हे मसुदा समितीचे सभासद झालेले होते। DB खेतान 1948 सालीच त्यांच्या मृत्यूनंतर DP खेतान यांच्या जागेवर TT कृष्णमाचारी हे संविधान सभेवर जे मसुदा समिती होती त्या मसुदा समितीमध्ये सहभागी झालेले होते। आपण पाहतो की एवढी मोठी वापरण्यात आलं। जे चौथं कलम आहे पहिल्या आणि चौथ्या अनुसूचीच्या चौथं कलम जे आहे ते पहिल्या व चौथ्या अनुसूचीच्या सुधारणेसाठी एक पूरक आणि अनुषंगिक असं परिणाम स्वरूप तरतूद करण्यासाठी त्यानुसार हे दुसरं आणि तिसरं कलम स्थापित झालं। पहिली 4 कलम जे आहेत संविधानाची ती संघराज्य आणि राज्य क्षेत्राच्या संबंधित आहेत। नंतर भाग 2 जो आहे, पहिला भाग जो 4 कलमांचा आहे आणि दुसरा जो भाग आहे तो नागरिकत्वाच्या संबंधित आहे। नागरिकत्वाच्या संबंधानं 5वं कलम हे संविधानाच्या प्रारंभीच नागरिकत्वाच्या संबंधानं दिलेलं आहे। 6वं कलम हे पाकिस्तानातून स्थलांतर करून आलेल्या भारतात आलेल्या विवक्षित व्यक्तींचं नागरिकत्वाचा हक्क त्यांना मिळवून देण्यासाठीचं कलम आहे। 7वं कलम हे स्थलांतर करून पाकिस्तानात गेलेल्या विवक्षित व्यक्तींचं नागरिकत्वाचा हक्क त्या संदर्भानं आहे। 8वं कलम हे मूळच्या भारतीय असलेल्या व भारताबाहेर राहणाऱ्या विवक्षित व्यक्तींचं नागरिकत्वाचं हक्क या संदर्भात आहे। 9वं कलम परकीय देशाचं नागरिकत्व स्वेच्छेनं संपादणाऱ्या व्यक्ती व त्या भारताचं नागरिक राहणार नाहीत अशा संदर्भानं ते 9वं कलम आहे। 10वं कलम हे नागरिकत्वाचे जे हक्क आहेत ते चालू राहण्याच्या संबंधात आहे। 11वं कलम हे संसदेने नागरिकत्वाच्या हक्काचं कायद्याद्वारे विनिमयन करणं या संदर्भानं आहे। असा हा दुसरा भाग संविधानाचा आहे ज्यात नागरिकत्वाच्या संबंधानं खूप काही माहिती दिलेली आहे। तिसरा भाग जो संविधानाचा आहे तो 12वं कलम सांगतं की राज्याच्या व्याख्या त्यातून निश्चित झालेल्या आहेत। 13व्या कलमातून मूलभूत हक्कांशी विसंगत असलेलं अथवा त्यांचं न्यूनीकरण करणारे कायदे आहेत। आणि सर्वात महत्त्वाचा 14वं कलम आहे ज्या 14व्या कलमामध्ये समानतेचा हक्क दिलेला आहे। कायद्यापुढे समानता व कायद्याचे समान संरक्षण सगळ्यांना राहील असा हे 14वं कलम आहे। 15वं कलम हे धर्म, वंश, जात, लिंग किंवा जन्मस्थान या कारणावरून भेदभाव करण्यास मनाई असेल असं हे 15वं कलम सांगतं। संविधानामध्ये 16वं कलम हे सार्वजनिक सेवा योजनांच्या बाबीच्या संबंधात समान संधी देणारं कलम आहे। 17व्या कलमानं अस्पृश्यतेचा लागलेला कलंक जो रोग भारत देशात होता तो रोग मुळासकट उपटून काढला आणि ती अनिष्ट प्रथाच नष्ट केली ते आहे 17वं कलम। वेगवेगळ्या किताब, पदव्या त्या नष्ट करण्याच्या संदर्भातलं 18वं कलम आहे। संविधानामध्ये हे मूलभूत हक्क दिलेले आहेत त्या हक्कामधला समानतेचा हक्क हा पहिला हक्क जो आहे त्यात 14वं कलम, 15, 16 आणि 17 आणि 18वं कलम हे समानतेचा हक्क सांगणारं कलम आहे। तर स्वातंत्र्याच्या हक्काच्या संदर्भानं संविधान काय सांगतं? 19व्या कलमामध्ये संविधान भाषण स्वातंत्र्य संबंधीच्या विवक्षित हक्कांचं संरक्षण सर्व नागरिकांना देतं। त्यामध्ये
भाषण आणि अभिव्यक्ती यांच्या स्वातंत्र्याचा हक्क मिळतो. शांततेनं आणि विनाशस्त्र एकत्र जमण्याचा हक्क आणि अधिकार या 19व्या कलमातून आपल्याला मिळाल्या. संस्था स्थापन करणं, संघटना किंवा सहकारी संस्था स्थापन करण्याचा अधिकार सुद्धा आपल्याला 19व्या कलमानुसार मिळालेला आहे. भारताच्या राज्यक्षेत्रात सर्वत्र मुक्तपणे संचार करण्याचा अधिकार हा 19व्या कलमानं आपल्याला मिळालेला आहे. भारतीय राज्यक्षेत्राच्या कोणत्याही भागात राहण्याचा अधिकार आणि कुठेही स्थायिक होण्याचा अधिकार हा सुद्धा आपल्याला 19व्या कलमानं मिळालेला आहे. कोणताही पेशा आचरण्याचा अथवा कोणत्याही व्यवसाय करण्याचा, व्यापार करण्याचा, उद्योग करण्याचा हक्क जो आहे तो आपल्याला 19व्या कलमानं मिळालेला आहे. या स्वातंत्र्याच्या हक्कामध्ये हे सगळे अधिकार आहेत. म्हणजे भाषण अभिव्यक्तीचा अधिकार आहे, विनाशस्त्र शांततेने एकत्र जमण्याचा अधिकार, सहकारी संस्था संघटना स्थापन करण्याचा अधिकार आणि मुक्तपणे कुठेही संचार करण्याचा, राहण्याचा, कुठेही स्थायिक होण्याचा, पेशा आचरण्याचा, उद्योगधंदा करण्याचा, व्यापार करण्याचा हा अधिकार 19व्या कलमानुसार आपल्याला हा स्वातंत्र्याचा हक्क मिळालेला आहे. त्यामध्येच अपराधाबद्दल दोष सिद्धी बाबतचं संरक्षण जे आहे ते 20व्या कलमानं आपल्याला मिळालं. संविधानाच्या 21व्या कलमानुसार जीवित व व्यक्तिगत स्वातंत्र्याचं संरक्षण मिळालं. 21 क मध्ये प्राथमिक शिक्षणाचा अधिकार मिळाला. ज्या प्राथमिक शिक्षणाच्या हक्कानुसार, अधिकारानुसार आज सक्तीचं शिक्षण, प्राथमिक शिक्षण सुरू झालेला आहे, तो 21 क नुसार झालेला आहे. 22व्या कलमामध्ये विवक्षित प्रकरणी अटक व स्थानबद्धता यापासून संरक्षण करण्याचा अधिकार मिळालेला आहे. हे 22 कलमापर्यंत आपल्याला स्वातंत्र्याचे अधिकार, स्वातंत्र्याचे हक्क हे संविधानातून मिळालेले आहेत. शोषणाविरुद्धचा हक्क हा 23व्या कलमानुसार मिळाला, ज्यामुळे माणसाचा व्यापार करता येणार नाही, वेठ बिगारी करता येणार नाही, याला मनाई करण्यात आली. ती आपल्याला 23व्या कलमानुसार. 24व्या कलमानुसार कारखान्यामध्ये बालकांना कामाला ठेवण्यास सक्त मनाई मिळाली. 24व कलम हे शोषणाविरुद्धचा हक्क आहे. 23 आणि 24 हे शोषणाला विरुद्ध करणारं, शोषणापासून मुक्त करणारा अधिकार आहे. 25व्या कलमानं आपल्या सत्सद विवेक बुद्धींचे स्वातंत्र्य आणि धर्माच्या आचरणाचे, धर्माच्या पालन आणि धर्माचं प्रचार करण्याचं स्वातंत्र्य, प्रत्येकाला आपल्या धर्माचं पालन करण्याचं, धर्माचा प्रचार करण्याचं स्वातंत्र्य, धर्माचं आचरण करण्याचं स्वातंत्र्य आपल्या संविधानानं आपल्याला मिळालेलं आहे आणि दिलेलं आहे. ते 25वे कलम आहे. संविधानाच्या 26व्या कलमानुसार धार्मिक व्यवहाराचं व्यवस्थापन करण्याचं स्वातंत्र्य मिळालं. 27व्या कलमानुसार विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याबाबतचं सुद्धा स्वातंत्र्य मिळालं. 27वं जे कलम आहे, विशिष्ट धर्माच्या संवर्धनाकरता कर देण्याचा जसं स्वातंत्र्य आहे, तसं 28व्या कलमानुसार विवक्षित शैक्षणिक संस्थांमध्ये धार्मिक शिक्षण अथवा धार्मिक उपासना यांना उपस्थित राहण्याबाबतचं स्वातंत्र्य सुद्धा मिळालं. हे 28वं कलम आहे. धर्म स्वातंत्र्याचे जे अधिकार आहे त्यामध्ये 25, 26, 27 आणि 28 हे जे कलम आहे ते संविधानातलं धार्मिक स्वातंत्र्याचा हक्क ज्यातून मिळाला ते कलम आहेत. त्याबरोबर सांस्कृतिक आणि शैक्षणिक हक्क सुद्धा संविधानानं दिलेले आहेत. सांस्कृतिक व शैक्षणिक हक्कामध्ये कलम 29 जे अल्पसंख्याक वर्गांच्या हितसंबंधाचं संरक्षण करण्याचं हक्क तिथून मिळालेला आहे. कलम 30 नुसार अल्पसंख्याक वर्गाचा शैक्षणिक संस्था स्थापण्याचा आणि त्याचं प्रशासन करण्याचा हक्क हा 30व्या कलमानुसार मिळालेला आहे. विवक्षित कायद्याची व्यावृत्ती 31 क यामध्ये मालमत्ता अधिग्रहण करण्याबाबतचं कायदे राखून ठेवण्याचा अधिकार 31 क नुसार मिळालेला आहे. 31 ख जो आहे तो जो आहे तो विवक्षित अधिनियमांची आणि विनियमांची विधिग्राह्यता या संबंधित आहे. मार्गदर्शक तत्व जी आहेत ते लागू करण्याबाबतचे कायदे राखून ठेवण्याचा अधिकार हा 31 ग नुसार मिळालेला आहे.
अशा पद्धतीचे हे वेगवेगळे अधिकार ज्या संविधानानं मिळाले, त्या संविधाना दिनाच्या दिवशी आपण हा संविधानाच्या प्रचाराचं जागर करत आहोत, त्याच्या विचाराचा जागर करत आहोत. सार्वजनिक उपाययोजनाचा हक्क जो आहे, कलम 32 जो आहे, या भागानं प्रदान केलेला हक्क बजावण्याकरता वेगवेगळे उपाय आहेत. जसं बंदी प्रत्यक्षीकरण आहे किंवा परमादेश आहे, उत्प्रेक्षण आहे, प्रतिषेध आहे, अधिकार पृच्छा आहे. हे सगळे अधिकार जे आहेत ते मिळालेले आहेत 32व्या कलमानुसार. 33व जे कलम आहे, या भागानं प्रदान केलेले जे हक्क आहेत हे सेना इत्यादी सगळ्यांना लागू आहेत. आणि हे लागू करताना त्यामध्ये फेरबदल करण्याचा सुद्धा अधिकार संसदेला दिलेला आहे. तो कलम 33 नुसार दिलेला आहे. कलम 34 जे आहे, एखाद्या क्षेत्रात लष्करी कायदा अंमलात असताना या भागाने प्रदान केलेल्या हक्कांवर निर्बंध घालण्याचा अधिकार तो कलम 34 नुसार मिळालेला आहे. कलम 35 आहे, ते सगळे मूलभूत हक्कांच्या तरतुदी लागू करण्याबाबतचा कायदा करण्याचा अधिकार हा कलम 35 नुसार मिळालेला आहे. हा जो भाग आहे, भाग 3 मध्ये कलम 12 पासून कलम 35 पर्यंत ही सगळी कलम ही मूलभूत हक्कांची कलम आहेत. आणि मूलभूत हक्क देणारी, ज्यामध्ये समानतेचा हक्क आहे, स्वातंत्र्याचा हक्क आहे, शोषणाविरुद्धचा हक्क आहे, धर्म स्वातंत्र्याचा हक्क आहे, सांस्कृतिक आणि शैक्षणिक स्वातंत्र्याचा हक्क आहे, कायद्याची व्यावृत्ती आणि उपाययोजनांचा हक्क, सार्वजनिक उपाययोजनांचा हक्क हा या मूलभूत हक्कामधून मिळालेला आहे. भाग 3 नंतर जो भाग 4 आहे, त्यामध्ये राज्य धोरणाची निदेशक तत्व आहेत, ज्यामध्ये 36व्या कलमानं राज्याची व्याख्या झाली, 37व्या कलमानं अंतर्भूत असलेली तत्व लागू करणं झालं. लोककल्याणाच्या संवर्धनासाठी समाज व्यवस्था प्रस्थापित करणं हे 38वं कलम सांगतं. राज्यानं अनुसरावयाची धोरणाची विवक्षित तत्व आहेत ते 39वं कलम. 39 क नुसार समान न्याय व कायदेविषयक मोफत सहाय्य या संदर्भातलं कलम आहे. कलम 40 हे ग्रामपंचायतीच्या संघटनेच्या संदर्भातलं आहे. कलम 41 नुसार कामाचा, शिक्षणाचा आणि विवक्षित बाबतीत लोक सहाय्याचा हक्क मिळालेला आहे. 42व्या कलमानुसार कामाबद्दल न्याय व मानवीय परिस्थिती आणि प्रसूती विषयक जे सहाय्य आहे यांची तरतूद 42व्या कलमातून मिळालेली आहे. कामगारांना निर्वाह आणि वेतन यांच्या तरतुदी कलम 43 नुसार मिळालेल्या आहेत. उद्योगधंद्यांच्या व्यवस्थापनामध्ये कामगारांचा सहभाग कलम 43 क नुसार हा हक्क अधिकार मिळालेला आहे. सहकारी संस्थांचं प्रवर्तन कसं असावं 43 ख. नागरिकांच्या साठी समान नागरी संहिता तयार करण्यासाठी कलम 44 आहे. 45 नुसार 6 वर्षापेक्षा कमी वयाच्या बालकांची प्रारंभिक बाल्यावस्थेतली देखभाल आणि त्यांची शैक्षणिक तरतूद यांच्या संदर्भातलं कलम 45 आहे. कलम 46 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती आणि इतर दुर्बल घटक यांचं शैक्षणिक आणि आर्थिक हितसंवर्धन करण्यासंदर्भातलं कलम 46 आहे. कलम 47 जे आहे, कलम 47 नुसार भारताच्या प्रत्येक नागरिकांचं पोषणमान आणि राहणीमान उंचावण्यासाठी आणि सार्वजनिक आरोग्य सुधारणं हे राज्याचं कर्तव्य असेल असं 47वं कलम सांगत असतं. 48व्या कलमानुसार कृषी आणि पशुसंवर्धन यांची सुसूत्र व्यवस्था लावणे हे सुद्धा राज्य धोरणासाठी निदेशक असं तत्व ठरवून दिलेलं आहे. कलम 48 क मध्ये पर्यावरणाचं संरक्षण असेल, संवर्धन करणं असेल, वने व अन्य जीवसृष्टीचं रक्षण करणं यासाठी कलम 48 क यानुसार निर्देशन केलेलं आहे. कलम 39 नुसार राष्ट्रीय दृष्ट्या महत्त्वाची जी स्मारक आहेत, स्थान आहेत, वास्तू आहेत यांचं संरक्षण करण्यास सांगितलेलं आहे. कलम 50 मध्ये न्याय यंत्रणा कार्यकारी यंत्रणेपासून अलग ठेवायला पाहिजे असं त्यातून सांगितलेलं आहे. आंतरराष्ट्रीय शांतता आणि सुरक्षा यांचं संवर्धन करण्यासाठी कलम 51 निश्चित केलेला आहे. कलम या पद्धतीनं आपण पाहिलं की कलम 36 ते कलम 51 पर्यंत राज्य धोरणासाठी मूलभूत असणारी निर्देशक तत्व संविधानाने निश्चित करून दिलेले आहेत.
कलम 51 क मध्ये सुद्धा फार महत्वाची मूलभूत कर्तव्य जी आहेत संविधानानं सांगितलेली, आपल्याला हक्काबाबतीत आपण जागृत झालो पण कर्तव्याबाबतीत आपण जागृत नाही. ती मूलभूत कर्तव्य कलम 51 क मध्ये कलम 51 क मध्ये मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. आणि ती कर्तव्य कोणती आहेत तर संविधानाचं पालन करणं हे कर्तव्य आहे आपलं. त्याचे आदर्श व संस्था, राष्ट्रध्वज, राष्ट्रगीत यांचा आदर करणं हे आपलं कर्तव्य आहे. स्वातंत्र्य लढ्यातून निर्माण झालेल्या उदात्त आदर्शांचा अभिमान बाळगणं आणि त्याचं पालन करणं हे आपलं कर्तव्य आहे. भारताचं सार्वभौमत्व, एकता व एकात्मता उन्नत करणं, ठेवणं आणि त्याचं संरक्षण करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. देशाचं संरक्षण करणं व आवाहन केलं जाईल तेव्हा देशाच्या संरक्षणासाठी राष्ट्रीय सेवा बजावणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सर्व भारतीयामध्ये एकात्मता व बंधुभाव निर्माण करणं व महिलांच्या सन्मानाला बाधा आणतील अशा प्रथा आणि परंपरांचा त्याग करणं हे सुद्धा मूलभूत असं कर्तव्य आहे. कलम 51 क मध्ये ही मूलभूत कर्तव्य आलेली आहेत. आणि या मूलभूत कर्तव्यामध्ये आपल्या संमिश्र असणाऱ्या संस्कृतीच्या समृद्ध वारशाचं महत्त्व जाणून घेऊन तो जतन करणं हे सुद्धा कर्तव्यच आहे. वने असतील, सरोवरे असतील, नद्या असतील, वन्यजीव सृष्टी असतील, नैसर्गिक पर्यावरणाचं रक्षण करणं आणि त्या सुधारणा करणं, प्राणीमात्रांवर दयाबुद्धी बाळगणं हे सुद्धा सर्वांचं कर्तव्य आहे असं संविधान सांगतं. विज्ञाननिष्ठ दृष्टिकोन, मानवतावाद आणि शोधक बुद्धी आणि सुधारणावाद यांचा विकास करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. सार्वजनिक मालमत्तेचं रक्षण करणं व हिंसाचाराचा निग्रहपूर्वक त्याग करणं हे सुद्धा आपलं कर्तव्य आहे. राष्ट्र सतत उपक्रम व सिद्धी यांच्या चढत्या श्रेणी गाठत जाईल अशा प्रकारे सर्व व्यक्तिगत व सामुदायिक कार्यक्षेत्रामध्ये पराकाष्ठेचे यश संपादन करण्यासाठी सर्वांनी झटायला हवं आणि ते झटणं हे सुद्धा मूलभूत असं कर्तव्य आहे. पित्याने अपत्यास अथवा पालकाने पाल्यास वय वर्ष 6 ते 14 पर्यंत शिक्षणाची संधी उपलब्ध करून देणं हे सुद्धा एक मूलभूत कर्तव्यातलं कर्तव्य आहे. संविधान दिनाच्या दिवशी आपण जसे हक्क समजून घेत आहोत तसे मूलभूत कर्तव्य समजून घेणं हे सुद्धा फार महत्त्वाचं आहे. कलम आपण भाग 4 मध्ये ही सगळी मूलभूत कर्तव्य सांगितलेले आहेत. भाग 5 मध्ये संघराज्याची निर्मिती, त्यामध्ये कार्यकारण यंत्रणा कशी असेल या बाबतीत सांगितलेलं आहे. जसं भारताचे राष्ट्रपती, संघराज्याचा कार्यकारी अधिकार, राष्ट्रपतींची निवडणूक कशी असावी, निवडणुकीची पद्धत कशी असावी, त्याचा पदाचा अवधी किती असावा, पुनर्निवडणुकीसाठी कोणती पात्रता आहे, निवडणुकीसाठी राष्ट्रपती पदासाठी कोणती अर्हता असावी, कोणत्या शर्ती असाव्या पदाच्या, शपथ कोणती घ्यावी, प्रतिज्ञा कशी घ्यावी, महाभियोगाची पद्धत कशी असावी, अधिकार पद रिक्त असेल तर ती भरण्यासाठी निवडणूक घेण्याची मुदत आणि निवडून आलेल्या व्यक्तीचा अवधी कसा असायला हवा. त्याबरोबरच उपराष्ट्रपती पदासाठी सुद्धा कशा पद्धतीने ते राज्यसभेचे पदसिद्ध सभापती असतील, ते कोणत्या कारणानं जर रिक्त झालं पद तर कशा पद्धतीनं ती राष्ट्रपती पदाची सुद्धा कार्य पार पाडू शकतात, त्यांची निवडणूक कशी असते, पदावधी कशी असतात, मुदत कशी असते, शपथ घेणं आणि प्रतिज्ञा करणं, कोणती कार्य पार पाडावी लागतात, या सगळ्या गोष्टी, निलंबित करण्याचा जो हक्क आहे, क्षमा करण्याचा हक्क आहे, या सगळ्या बाबतीत ज्या गोष्टी आहेत त्या सगळ्या कार्यकारी अधिकाराची व्याप्ती कलम 52 पासून कलम 73 पर्यंत संपूर्ण संघराज्य यंत्रणेमधील राष्ट्रपती आणि उपराष्ट्रपती यांच्या संबंधानं कार्यकारी यंत्रणा कशा पद्धतीनं असावी या संदर्भानं संविधानामध्ये सांगितलेलं आहे. मंत्रिपरिषद जी आहे 74 कलम आणि कलम 75 जे आहे, राष्ट्रपतीला सहाय्य आणि सल्ला देण्यासाठी जी मंत्रिपरिषद असते किंवा मंत्र्यांसंबंधीच्या तरतुदी आहेत, या सगळ्या तरतुदीच्या संदर्भानं 74 आणि 75व्या कलमानुसार सांगितलेलं आहे. भारताचा महान्यायवादी ज्याला म्हटलं जातं कलम 76 आहे. आणि सरकारी कामकाज चालवत असताना सरकारी कामकाज कसं चालवलं जावं
किंवा राष्ट्रपतीला माहिती पुरवताना प्रधानमंत्र्यांची कर्तव्य कशी असावीत या संदर्भानं 77 आणि कलम 78 यामध्ये माहिती दिलेली आहे. या संघराज्यातलाच दुसरा भाग प्रकरण जे आहे ज्याला संसद म्हटलं जातं, ती संसदेची रचना कशी असावी, राज्यसभेची रचना कशी असावी, लोकसभेची रचना कशी असावी, जनगणनेनंतर पुनर्समायोजन कसं करण्यात यावं, सभागृहाचा कालावधी किती असावा, सदस्यांचा पात्रता काय असावी, संसदेचं अधिवेशन तहकूब कसं करावं, विसर्जन कसं करावं, कशी अधिवेशनं घ्यावीत. आणि या पद्धतीनं या संविधानामध्ये कलम 85-86 मध्ये सभागृहांना संबोधून अभिभाषण करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, सभागृहांना संदेश पाठवण्याचा हक्क, अभिभाषण जे आहे विशेष अभिभाषण म्हटलं जातं राष्ट्रपतींचं, मंत्री व महान्यायवादी यांचे सभागृहा संदर्भातले जे काय हक्क आहेत त्या हक्का संदर्भानं सुद्धा खूप सुंदर अशी कलम 88 मध्ये सर्व दिलेलं आहे. संसदेचे जे वेगवेगळे अधिकारी आहेत, मग त्यामध्ये राज्यसभेचे सभापती असतील, उपसभापती असतील, मग उपसभापती रिक्त असतील, राजीनामा देणं असेल आणि त्यावरून दूर करणं असेल, ते 89 आणि 90 या कलमानुसार निश्चित केलेलं आहे. त्यांची निवड कशी करण्यात यावी, ते त्यांनी कशा पद्धतीनं कार्य करावं, त्यांना पदावरून कशा पद्धतीनं काढता येऊ शकतं, तो दूर करण्याचा ठराव कसा घ्यावा, अध्यक्षस्थान न स्वीकारण्याच्या संदर्भानं किंवा लोकसभेचे अध्यक्ष असतील, परत उपाध्यक्ष असतील, यांचे जे सगळी कर्तव्य आहेत, अधिकार आहेत, निवड आहेत, पदावरून काढून टाकण्याचे अधिकार आहेत, स्वीकारण्याचे अधिकार आहेत, किंवा संसदेचं जे सचिवालय आहे या सगळ्यांचे त्यांचे वेतन भत्ते या सगळ्या गोष्टींच्या बाबतीत कलम 89 ते कलम 98 पर्यंत सविस्तर अशी संविधानामध्ये माहिती दिलेली आहे. कलम 99 मध्ये सदस्यांनी शपथ कशी घ्यावी, सभागृहामधल्या मतदान कसं व्हावं, रिक्त जागा असताना सभागृहाचा अधिकार आणि गणपूर्ती कशी असावी, सदस्यांची अपात्रता म्हणजे जागा रिक्त करण्यासाठी अपात्र असल्यानंतर त्यांना कसं काढून टाकता येतं, कलम 101 आणि 102 मध्ये याच्या बाबतीत संपूर्ण दिलेला आहे. सदस्यांच्या अपात्रतेच्या बाबतीच्या प्रश्नावरचा निर्णय असेल, अनुच्छेद 99 नुसार शपथ घेण्यापूर्वी किंवा प्रतिज्ञा करण्यापूर्वी अथवा अपात्र झाल्यानंतर स्थानापन्न होण्याबद्दल, मतदान करण्याबद्दल दंड, या सगळ्या गोष्टी कलम 103 आणि 104 मध्ये आहेत. संसद आणि सदस्यांचे अधिकार आणि विशेष अधिकार, संसदेची सभागृह असतील त्यांचे सदस्य समित्या यांचे अधिकार विशेष अधिकार 105 मध्ये याबद्दल माहिती दिलेली आहे. 106 मध्ये त्या सदस्यांचे भत्ते आहेत, वेतन आहेत. वैधानिक जी कार्यपद्धती आहे, विधेयक प्रस्तुत कसे करावं, ते पारित कसं करावं, याच्या तरतुदी 107 या कलमानुसार दिलेल्या आहेत. दोन्ही सभागृहाची संयुक्त बैठक कशी घ्यावी, धन विधेयकाबाबत विशेष कार्यपद्धती कोणती घ्यावी, धन विधेयकाची व्याख्या काय आहे, विधेयकाला अनुमती कशी द्यावी, हे सगळं 109, 110 आणि 111 या कलमातून सांगितलेलं आहे. वार्षिक बजेट जे असतं ते 112व्या कलमानुसार सादर केलं जातं. अंदाजपत्रकातल्या बाबत जे संसदेतली जी कार्यपद्धती आहे, विनियोजन विधेयक असल, पूरक, अतिरिक्त आणि अधिक अनुदानाच्या बाबतीतल्या तरतुदी, लेखा अनुदानं, प्रत्ययानुदानं आणि अपवादात्मक अनुदानं, वित्तीय विधेयकासंबंधित विशेष तरतुदी, या सगळ्या कलम 114, 115, 116 आणि 117 यामध्ये दिलेल्या आहेत. सर्वसाधारण जी कार्यपद्धती आहे, संसदीय कार्यपद्धतीचे नियम काय असावेत ते 118व्या कलमानुसार निश्चित केले गेले. वित्तीय कामकाजासंबंधी संसदेच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन हे 119 नुसार आहेत. संसदेत कशी भाषा वापरली पाहिजे हे सुद्धा 120 हे कलम सांगतं. संसदेतली चर्चेल्यावर निर्बंध कसे असावेत 121व्या कलमानुसार ते निश्चित केलेलं आहे. 122वे कलम न्यायालयीन संसदेच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही अशा पद्धतीचं आहे. राष्ट्रपतीचे जे वैधानिक अधिकार आहेत, ज्यामध्ये 123 व कलम आहे, संसदेच्या विराम काळात अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार तो तिथं आहे. संघ न्याय यंत्रणा जी आहे, ज्याला सर्वोच्च न्यायालय आपण म्हणतो, त्याची स्थापना कशी व्हावी या संदर्भाची तरतूद 124 व कलम सांगतं. न्यायाधीशांचं वेतन 125व्या कलमानुसार निश्चित केले जातात.
126 कलम हे कार्यकारी मुख्य न्यायमूर्तींची नियुक्ती असेल. तरतुदी न्यायाधीशांच्या नियुक्ती, न्यायालयाच्या बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची उपस्थिती, सर्वोच्च न्यायालय हे अभिलेख न्यायालय असणं आणि त्याबरोबर सर्वोच्च न्यायालयाचं कार्यस्थान, सर्वोच्च न्यायालयाची मूळ अधिकारिता, अपिलामध्ये सर्वोच्च न्यायालयाचं त्या अपील अधिकारिता, या सगळ्या गोष्टी. मग फौजदारी प्रकरणाबद्दल सर्वोच्च न्यायालयाची अधिकारिता असेल. त्याबरोबरच अपील करण्याकरिता प्रमाणपत्र, फेडरल न्यायालयाची विद्यमान कायद्याखालील सर्वोच्च न्यायालयाचा अधिकार, सर्वोच्च न्यायालयाचे सगळ्या गोष्टींचा अधिकारांचा विवक्षित प्राधिलेखा काढण्याचा अधिकार, विवक्षित प्रकरण हस्तांतरित करण्याचा अधिकार, ह्या सगळ्या गोष्टी ज्या आहेत, कायदा सर्व न्यायालयांवर कसा बंधनकारक राहील आणि हुकुमनामे आणि आदेशांची अंमलबजावणी, प्रकटीकरण यासंबंधीचे जे आदेश आहेत, सर्वोच्च न्यायालयाचा विचार आणि सल्ला घेण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार, मुलकी आणि न्यायिक प्राधिकाऱ्यांची सर्वोच्च न्यायालयाच्या सहाय्यार्थ कार्य करण्याचा तरतूद, न्यायालयाचे नियम असतील, सर्वोच्च न्यायालयाचे अधिकारी आणि सेवक आणि यांचा खर्च, बरोबर त्याबरोबर अर्थ लावणं, हे सगळं 124 पासून 147व्या कलमापर्यंत याचं संघ न्याय यंत्रणेमध्ये तरतूद केलेले आहे. 148व कलम हे भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या संदर्भानं आहे. त्यांचे कर्तव्य, त्यांचे अधिकार, लेखानोंदीचं प्रारूप कसं असावं, लेखा परीक्षण कसं करण्यात यावं, हे कलम 149, 150, 151 यामध्ये दिलेलं आहे. त्याबरोबर राज्याच्या संदर्भाने ज्या गोष्टी आलेल्या आहेत, त्या राज्याच्या संदर्भाने आलेल्या गोष्टी, मग त्यामध्ये मग राज्यपाल असतील, राज्याचे कार्यकारी अधिकार असतील, राज्याची व्याख्या असेल, राज्यपालाची नियुक्ती कशी करावी, राज्यपालांचा अवधी किती असावा, त्यांची पात्रता काय असावी, त्यांच्या पदाच्या शर्ती काय असाव्यात, त्यांनी कशी शपथ घ्यावी, कशी प्रतिज्ञा घ्यावी, आकस्मिक प्रसंगी राज्यपालांची कार्य काय आहेत, क्षमा करण्याचा अधिकार आहे किंवा निलंबन करण्याचा अधिकार, त्यांचा सूट देण्याचा, हे असे जे वेगवेगळे अधिकार आहेत, त्या अधिकारांची व्याप्ती या संदर्भाने 152 पासून 161 पर्यंत वेगवेगळी कलम समाविष्ट केलेली आहेत. मंत्री परिषद जे आहे, राज्यपालांना सहाय्य करण्याचा आणि सल्ला देण्याकरिता मंत्री परिषद आहे. मंत्र्यासंबंधीच्या अन्य तरतुदी आहेत. राज्याचा वक्ता ज्याला म्हटलं जातं, या सगळ्यांच्या तरतुदी 163, 164 आणि 165 या कलमानुसार आहेत. राज्य शासनाचे कामकाज चालवणं, राज्यपालाला माहिती पुरवणं, मुख्यमंत्र्यांची कर्तव्य, या सगळ्यांची गोष्ट या तरतूद 166 आणि 167 या कलमामध्ये आहेत. राज्य विधिमंडळ जे आहे, राज्य विधिमंडळाची रचना कशी असावी, ती विधान परिषद विसर्जित कशी करावी, ती निर्माण कशी करावी, तिची रचना काय असावी, तिचा कालावधी, त्यातल्या सदस्यांच्या अर्हता काय असावी, अधिवेशनं कशी घ्यावी, तहकूब कसं करावं, अभिभाषण करण्याचा राज्यपालांचा अधिकार विधान परिषदेला, सभागृहांना, ह्या अभिभाषणाचा अधिकार, महाअधिवक्ता आणि मंत्री या सभागृहामधलं त्यांचे अधिकार, या संदर्भानं पूर्ण 168 ते 177 पर्यंत वेगवेगळी कलमं आहेत. 178 कलम जो विधानसभेचा अध्यक्ष आणि उपाध्यक्ष आहेत, अध्यक्षपद आणि उपाध्यक्षपद जर रिक्त झालं तर त्यांचा राजीनामा देणं, त्यांना दूर करणं किंवा ते रिक्त झाल्यानंतर ती कशी भरायचे, त्यांची कर्तव्य काय आहेत, या संदर्भानं कलम 179, 180 अशी कलम आहेत. त्याबरोबरच विधान परिषदेचे सभापती आणि उपसभापती, त्यांचं रिक्त पद असेल, ते त्यांची कर्तव्य असतील, त्यांना पदावरून काढण्याचे अधिकार असतील किंवा अध्यक्षस्थान न स्वीकारण्याबाबत, त्यांच्या वेतनाबाबत, भत्त्यांबाबत, राज्य विधिमंडळाच्या सचिवालयाबाबत, या सगळ्या तरतुदी ज्या आहेत ते 187 कलमापर्यंत दिलेल्या आहेत. कामकाज चालवत असताना सदस्यांनी शपथ घ्यायची, ती प्रतिज्ञा कशी घ्यावी, सभागृहातलं मतदान, जागा रिक्त असताना कार्य कसं करावं, सभागृहाचा अधिकार आणि गणपूर्ती या बाबतीत 189 या कलमानुसार सांगितलेलं आहे. जागा रिक्त करणं किंवा अपात्रता, वेगवेगळ्या प्रश्नावरचे निर्णय, या सगळ्या बाबतीत मतदान करण्याबद्दलचा दंड असेल, या सगळ्या गोष्टी 193 कलमापर्यंत दिलेल्या आहेत.
विधानमंडळ असेल, सदस्यांचे अधिकार असतील, त्यांचे सदस्य आणि समित्या आहेत, त्यांचे विशेष अधिकार आहेत. वैधानिक जी कार्यपद्धती आहे, विधेयक प्रस्तुत करणं असेल, पारित करणं असेल, धन विधेयकाकडून अन्य विधेयकासंबंधी विधान परिषदेच्या अधिकारावर निर्बंध घालणं असेल, धन विधेयकाबाबतची विशेष कार्यपद्धती असेल, धन विधेयकाची व्याख्या असेल, विधेयकांना अनुमती देणं असेल, राष्ट्रपतींच्या विचारार्थ राखून ठेवलेली विधेयक असतील, हे सर्व 201 कलमापर्यंत सर्व दिलेलं आहे. वित्तीय बाबतीबाबत जे बजेट आहे राज्याचं बजेट, वित्तीय विवरणपत्र ज्याला म्हटलं जातं, वार्षिक वित्तीय विवरणपत्र, अंदाजपत्रक, विधानमंडळातली कार्यपद्धती, विनियोजन विधेयक असेल, पूरक, अतिरिक्त आणि अधिक अनुदानं असतील, ती कशा पद्धतीनं सादर करावीत, अपवादात्मक अनुदानं असतील, प्रत्यानुदानं असतील, लेखानुदानं असतील, याच्या वित्तीय विधेयकाबाबतच्या विशेष तरतुदी यांचं 202 पासून 207 पर्यंत राज्याचे आर्थिक अधिकार त्यामध्ये समाविष्ट झालेले आहेत. सर्वसाधारण जी कार्यपद्धती आहे त्यामध्ये मग 208 कलमामध्ये राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे नियम आहेत. वित्तीय कामकाजासंबंधी राज्य विधानमंडळाच्या कार्यपद्धतीचे कायद्याद्वारे विनियमन कसं करावं. 210 मध्ये विधानमंडळाची भाषा कशी असावी, विधानमंडळाची चर्चा कशी व्हावी, कामकाजाच्या चौकशी करावयाची नाही, न्यायालयांनी विधानमंडळाच्या कामकाजाबाबत चौकशी करावयाची नाही, 212 कलम टाकलेला आहे. राज्यपालाचं वैधानिक अधिकार जे आहेत, विरामकालामध्ये अध्यादेश प्रस्थापित करण्याचा राज्यपालांचा अधिकार असेल. राज्यामधली जी उच्च न्यायालय आहेत ते 214 पासून अभिलेख न्यायालय असणं, उच्च न्यायालय गठीत करणं, न्यायाधीशांची नियुक्ती करणं, त्यांच्या नियुक्ती, शर्ती, तरतुदी न्यायालयांना कशा लागू करायच्या, शपथ त्यांनी कशी घ्यावी, प्रतिज्ञा, त्यांची वेतनं, उच्च न्यायालयात बदली, या सगळ्या ज्या गोष्टी आहेत, न्यायाधीश एका न्यायाधीशाची दुसऱ्या न्यायालयामध्ये बदली कशी करावी, हंगामी मुख्य न्यायाधीशाची नियुक्ती कशी करावी, अतिरिक्त आणि कार्यार्थ न्यायाधीशांची नियुक्ती कशी करावी, बैठकीमध्ये निवृत्त न्यायाधीशांची नियुक्ती करणं, विद्यमान उच्च न्यायालयांची अधिकार क्षेत्र, प्राधिलेख काढण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार, देखरेख सर्व न्यायालयांवर करण्याचा उच्च न्यायालयाचा अधिकार, असे उच्च न्यायालयाकडे वेगवेगळी प्रकरण वर्ग करणं, अधिकारी सेवक वर्ग त्यांचा खर्च, संघराज्य क्षेत्रावर उच्च न्यायालयाचा विस्तार करणं, 2 किंवा अधिक राज्यांसाठी एक सामायिक उच्च न्यायालय स्थापन करणं, असे अनेक जवळजवळ 14 पासून 231 पर्यंत न्याय व्यवस्थेच्या संदर्भात राज्याची न्यायव्यवस्था कशी असावी या बाबतीत सगळी कलमं आहेत. 233 या कलमानुसार जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती कशी करावी, जिल्हा न्यायाधीशांची नियुक्ती, न्यायनिर्णय, त्याबरोबरच अधिक सेवेत भरती करण्याचा अधिकार असेल, दुय्यम न्यायालयावरचं नियंत्रण असेल, अर्थ लावणं असेल, दंडाधिकाऱ्यांच्या विवक्षित वर्गाला किंवा प्रकरणांच्या तरतुदी लागू करणं असेल, हे 233 ते 237 पर्यंतची कलम आहेत. भाग 6 पर्यंत हे भाग झाले. भाग 7वा जो आहे त्यामध्ये संविधान जी अधिनियम आहे 1956 अनुच्छेद 29 अनुसूचित याद्वारे निरसित केलेला आहे 238 हे कलम. 239 हे संघ राज्य क्षेत्र आहे, राज्य क्षेत्राचं प्रशासन कसं चालावं, स्थानिक विधान मंडळाची, मंत्रिपरिषदेची, या दोन्हींची निर्मिती कशी करावी, दिल्लीच्या संबंधातल्या विशेष तरतुदी असतील, संविधानिक यंत्रणा बंद पडल्यास तरतूद आहे, विधान मंडळाच्या विरामकालामध्ये ज्यावेळा अध्यादेश प्रस्थापित करण्याचा अधिकार आहे, राष्ट्रपतींच्या विवक्षित संघ राज्य क्षेत्रासंबंधी विनिमय करण्याचा अधिकार असेल, उच्च न्यायालयांचा अधिकार असेल, हे सगळे अधिकार 241 पर्यंतच्या कलमानुसार मिळालेले आहेत. ज्या पंचायती आहेत त्या पंचायतींच्या संदर्भातले सगळे कलम जे आहेत ते 243 पासून पुढे आहेत. 243 मध्ये त्याच्या व्याख्या आहेत, ग्रामसभा कशा घ्याव्यात, पंचायती कशा गठीत कराव्यात, त्याबरोबर पंचायतीची रचना कशी असावी, जागाचं आरक्षण कसं असावं, पंचायतीचा कालावधी कसा असावा, सदस्यत्वाबाबतची अपात्रता काय आहे, अधिकार, प्राधिकार, जबाबदाऱ्या, कर कसे लादण्याचा अधिकार आहे पंचायतींना, पंचायतीचा निधी,
आर्थिक स्थितीचं पुनर्विलोकन करण्यासाठी वित्त आयोगाची गठन करणं, पंचायतीच्या लेखांची लेखापरीक्षा, त्याबरोबर पंचायतीच्या निवडणुका संघराज्य क्षेत्रांना लागू असणं, विवक्षित क्षेत्रांचा हा भाग लागू. आपण पाहत होतो की पंचायतीच्या संदर्भानं हे सगळ्या गोष्टी इथं दिलेल्या आहेत. 243 हे जे कलम आहे ते पंचायती आणि त्याच्या निवडणुका या संदर्भात आहे. 243 मध्येच नगरपालिका त्यांचं गठन कसं करावं, त्याची रचना कशी, त्याच्या वेगवेगळ्या प्रभाग समित्या कशा गठीत कराव्यात, जागांचं आरक्षण कसं असावं, नगरपालिकेचा कालावधी किती असावा, सदस्याच्या अपात्रतेच्या संदर्भात, नगरपालिकेचे अधिकार असतील, प्राधिकार, जबाबदाऱ्या, कर लादण्याचा अधिकार असेल, नगरपालिकेचा निधी असेल, राज्य वित्त आयोग असेल. संविधानामध्ये 243व्या कलमामध्ये या संदर्भात सर्व गोष्टी आलेल्या आहेत. आणि जिल्हा नियोजन समिती असेल, महानगर नियोजन समिती असेल, ती 243च्याच कलमामध्ये जे उपविभाग आहेत, उपकलम आहेत, पोटकलम आहेत, त्या पोटकलमानुसार ह्या गोष्टी सगळ्या दिलेल्या आहेत. त्यांच्या निवडणुका कशा घेण्यात याव्यात त्या संदर्भानं सुद्धा दिलेलं आहे. सहकारी संस्थांच्या संदर्भातली जी कलम आहेत ती सुद्धा 243 मध्ये समाविष्ट झालेली आहेत. मग त्यामध्ये पदाधिकाऱ्यांची संख्या कशी असावी, कालावधी कसा असावा, त्यांची निवडणूक कशी घेण्यात यावी, निलंबन कसं करावं, त्याबरोबर सभा बोलवण्याचा अधिकार असेल, माहिती मिळवण्याचा अधिकार असेल, अपराध दंड सहकारी संस्थांना बहुराज्यीय संस्थांना लागू असणं असेल, राज्यशास्त्रांना लागू असेल, विद्यमान कायदे चालू राहणं असेल. हे 243 कलम यातून ग्रामपंचायती, नगरपालिका, सहकारी संस्था या सगळ्यांना यामध्ये समाविष्ट झालेला आहे. आणि या सगळ्यांमध्ये मग 10वा जो भाग आहे 244 कलम आहे. 244 कलमामध्ये अनुसूचित क्षेत्र आहे, जनजातीचं क्षेत्र आहे, त्यांचं प्रशासन कसं असावं, आसाममधील विवक्षित जी क्षेत्र आहेत, स्वायत्त राज्य बनवणं असेल, स्थानिक विधान मंडळाची निर्मिती असेल, मंत्री परिषदेची आणि या दोन्हींची निर्मिती या संदर्भानं 244 क हे कलम समाविष्ट केलेलं आहे. संघराज्य आणि राज्य या संबंधानं जे वैधानिक संबंध आहेत, अधिकारांची विभागणी आहे. 245 या कलमानुसार विधानमंडळांची निर्मिती असेल, कायद्याची व्याप्ती असेल, कायद्याचा विषय असेल, अतिरिक्त न्यायालयाची स्थापना करण्याचा अधिकार असेल, संसदेचा अधिकार आहे, अवशिष्ट अधिकार असतील विधानाचे, आणि असे राज्यसूचीतील वेगवेगळे राष्ट्रहितासाठी वेगवेगळ्या बाबींचे अधिकार संसदेला जे मिळाले ते या कलम 248, 249 आणीबाणी असताना राज्यसूचीतले कोणते अधिकार वापरता येतील, 251 मध्ये कायदे करण्याचा आणि विधानमंडळाने केलेले कायदे यातली विसंगती असेल तर काय करावं, वेगवेगळे जे ह्या गोष्टी आहेत या गोष्टींच्या संदर्भानं आंतरराष्ट्रीय करारांची अंमलबजावणी असेल, संसदेने केलेले कायदे असतील, राज्याच्या विधानमंडळाने केलेले कायदे असतील, ज्या शिफारशी असतील, पूर्व मंजुरी असलेल्या गोष्टी असतील, या ज्या कार्यपद्धती आहेत या कार्यपद्धतींच्या बाबींच्या संदर्भानं 252, 253, 254 आणि 55 ही कलमं संविधानामध्ये समाविष्ट करण्यात आलेली आहेत. 256 हे कलम राज्य आणि संघराज्य यांचे प्रतिदायित्व यांच्या संदर्भानं दिलेलं आहे. 257 हे कलम सुद्धा संघराज्याचं राज्यावरचं नियंत्रण या संदर्भानं आहे. राज्यांना जो अधिकार आहे, संघराज्यांना जो अधिकार आहे या संदर्भानं 258 हे कलम आहे. 260 हे कलम जर पाहिलं तर वेगवेगळे अधिकार आहेत राज्य क्षेत्रासंबंधीचे, भारताबाहेरील सुद्धा अधिकार, त्या अधिकारांच्या संदर्भांचं कलम आहे. 261 मध्ये सार्वजनिक कृती आराखडा तयार करणं असेल, त्याबरोबर अभिलेख असतील, न्यायिक कार्यवाही असेल या संबंधित आहेत. पाण्यासंबंधित सुद्धा 262 हे कलम आहे. त्यामध्ये आंतरराज्यीय नद्या खोऱ्यातील पाणी या पाण्यासंबंधीचे जे तंटे आहेत त्या तंट्याचा अभिनिर्णय घेण्याचा अधिकार जो आहे ते 262 या कलमानुसार निश्चित केलेला आहे. आंतरराज्यीय परिषदेची तरतुदी ज्या आहेत त्या 263 कलमानुसार निर्माण केलेल्या आहेत. आता वित्त व्यवस्था, मालमत्ता, संविदा आणि दावे या संदर्भानं
264, 65 यामध्ये कलम दिलेले आहेत. भारताचे आणि राज्याचे एकत्रित निधी व सार्वजनिक लेखा, आकस्मिक निधी, वेगवेगळे कर बसवणं, हे त्यांचा अर्थ लावणे, या सगळ्या गोष्टी 267 कलमापर्यंत दिलेल्या आहेत. 268 कलम संघराज्यानं आकारणी केलेलं पण राज्यांनी संकलित केलेलं विनियोजन शुल्क असेल. संघराज्यानं आकारणी आणि उग्राणी केलेलं पण राज्यांनी नेमून देण्यात आलेले कर असतील. व्यापारावर केंद्र सरकारतर्फे वस्तू व सेवा कर आकारण्यास आणि गोळा करण्यासंदर्भातलं कलम 269 असेल. वितरित करण्यात येणारे जे कर आहे संघराज्य आणि राज्य यांच्यामध्ये ते 270 या कलमानुसार आहे. 271 हे कलम विवेक्षित शुल्क असतील, कर यावरचा अधिभार आहे या संदर्भात आहे. ताग आणि ताग उत्पादनाच्या वस्तूवरच्या निर्यात शुल्काचं अनुदान 273 कलम आहे. राज्याच्या हित संबंधित कर आहे, आकारणीवरचा परिणाम आहे, राष्ट्रपतींची पूर्व शिफारस आवश्यक आहे असं 274 व कलम आहे. राज्यांना संघराज्याकडून कसं अनुदान घेता यावं, व्यवसाय व्यापार असेल, आजीविका आणि नोकऱ्यांवरील कर आहेत ते 276 मध्ये आहेत. व्यावृत्ती, निव्वळ उत्पन्न, वित्त आयोगाची निर्मिती 280 व कलम आहे. वित्त आयोगाच्या शिफारशी 281 हे कलम आहे. 282 मध्ये महसुलातून भागवण्याचा जो खर्च आहे त्या बाबतीत संचित निधी असेल, आकस्मिक निधी असेल, सार्वजनिक खात्यावर जमा झालेला निधी असेल तो सुरक्षित ठेवणं, लोकसेवक आणि न्यायालय यांना मिळालेल्या पक्षकाराच्या ठेवी असतील, इतर पैसे यांची अभिरक्षा, संघराज्याच्या मालमत्ते राज्याचा कर आणि आकारणीपासून सूट मिळणं असेल, मालाची विक्री खरेदी यावरचा कर असेल, विजेवरील करातली सूट असेल, पाणी आणि वीज याबाबत राज्यांनी केलेले कर आकारणीचे आणि त्याबाबतीतल्या सूट, राज्यांची मालमत्ता आणि प्राप्ती यांना संघीय कर आकारणीपासून सूट, वेगवेगळे खर्च, पेन्शन या बाबतीतलं समायोजन 290 पर्यंतची ही कलम आहेत. कर्ज काढण्याच्या बाबतीत सुद्धा म्हणजे भारत सरकारनं जर कर्ज काढायचं असेल तर त्याला 292 या कलमानुसार भारत सरकारला कर्ज घ्यावं लागतं. राज्यांना जर कर्ज घ्यायचं असेल तर राज्यांना 293 या कलमानुसार कर्ज काढावं लागतं. वेगवेगळी मालमत्ता आहे, संविदा, हक्क, प्रतिदायित्व, वेगवेगळे दावे असतील, या बाबतीत सुद्धा जे उत्तराधिकार असेल, बेवारशी मालमत्ता असेल तर ती उपार्जित होणारी मालमत्ता असेल किंवा क्षेत्रीय जलधी सागरमग्न खंडभूमी असेल, आतलं मौल्यवान वस्तू सापडलेल्या असतील, आर्थिक क्षेत्रातील साधन संपत्ती संघराज्याच्या ठायी निहित होणं, व्यापार आणि हे चालवण्याचा सगळा अधिकार हे 294 पासून 300 पर्यंतची कलम आहेत. मालमत्तेचा हक्क कायद्याने प्राधिकार दिल्यापासून व्यक्तींना मालमत्तेपासून वंचित न करणं 300 क हे ते कलम आहे. व्यापार, वाणिज्य, व्यवहार संबंध, स्वातंत्र्य या बाबतीत 301 हे कलम आहे. संसदेचा व्यापार, वाणिज्य आणि व्यवहार संबंध त्यावर निर्बंध घालण्याचा अधिकार 302 मध्ये आहे. 303 हे कलम यामध्ये राज्याच्या वैधानिक अधिकारांवरचे निर्बंध या संदर्भात आहे. राज्यातला व्यापार कसा असावा, वाणिज्य आणि व्यवहार संबंध याबद्दलचे निर्बंध ते 304 या कलमानुसार आहेत. विद्यमान कायद्याची व्यावृत्ती आणि ते पार पाडण्यासाठी प्राधिकाऱ्याची नियुक्ती या संदर्भानं 307 पर्यंतच्या कलमांचं नियोजन केलेलं आहे. संघराज्य आणि राज्याच्या नियंत्रणासाठी काही सेवा देणं गरजेचं असतं. जसं सेवेमध्ये असणाऱ्या व्यक्तींच्या भरती करणं असेल, त्यांचा पदावनी निश्चित करणं असेल, नागरी पदावर सेवा नियुक्त केलेल्या व्यक्तींना बडतर्फ करणं असेल, पदावरून दूर करणं, पदावनत करणं, त्याबरोबर अखिल भारतीय सेवा ही 312 या कलमानुसार सुरू आहे. सेवेमधील अधिकाऱ्यांच्या सेवा शर्ती असतील, बदलण्याचा किंवा रद्द करण्याचा संसदेचा अधिकार असेल, संक्रमणातल्या तरतुदी असतील, हे 313 कलमापर्यंत आहे. लोकसेवा आयोग जो आहे तो लोकसेवा आयोग हा सुद्धा 315 या कलमानुसार आहे. विविध नियुक्ती असतील, पदावधी असतील, लोकसेवा आयोगाच्या सदस्यांना पदावरून दूर करण्याचा आणि निलंबित करण्याचा अधिकार 317 हे कलम आहे. आयोगाचा सदस्य आणि कर्मचारी वर्ग यांच्या सेवा शर्तीबाबतचा विनिमयाचा अधिकार हा 318 नुसार दिलेला आहे. 319 हा आयोगाच्या सदस्यांनी सदस्यत्व समाप्त झाल्यावर
पद धारण करण्याबाबत मनाई या संदर्भात आहे. लोकसेवा आयोगाची कार्य काय असावी, लोकसेवा आयोगाचा विस्तार कसा असावा, लोकसेवा आयोगाचा खर्च काय असावा, त्यांचा अहवाल या संदर्भातली 321, 322, 323 पर्यंतची ही कलम आहेत. प्रशासकीय न्यायाधिकरण, अन्य बाबी संबंधी न्यायाधिकरण हे 323व्या कलमामध्ये येतं. निवडणुकींच्या संदर्भातली जी कलमं आहेत, पण निवडणुकीवरचं नियंत्रण असेल, आयोगाच्या ठायी निहित करणं असेल, कोणतीही व्यक्ती धर्म, वंश, जात, लिंग या कारणावरून मतदार यादीत समाविष्ट होण्यास अपात्र असणार नाही किंवा त्या कारणावरून तिला खास मतदार यादी समाविष्ट केले जाण्याची मागणी करता येणार नाही, अशी 325 या कलमामध्ये तरतूद आहे. 326 हे कलम लोकसभा आणि राज्याच्या विधानसभा यांच्या निवडणुका आणि प्रौढ मताधिकाराच्या आधारावर होणं हे सांगितलेलं आहे. संसदेच्या विधानमंडळाच्या निवडणुकाबाबतची तरतूद करण्याचा अधिकार 327 मध्ये दिलेला आहे. राज्य विधानमंडळाच्या अशा विधानमंडळाच्या निवडणुकांचा अधिकार, निवडणूक विषयक बाबीमध्ये हस्तक्षेप करण्याला न्यायालयांना बंदी, असे 329 पर्यंतची कलम दिलेली आहेत. 330 ही लोकसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जनजातींना आरक्षण आहे. 330 कलमानुसार लोकसभेमध्ये आंग्ल भारतीय समाजाचं प्रतिनिधित्व असावं म्हणून 331 हे कलम आहे. विधानसभेमध्ये अनुसूचित जाती आणि जनजाती करता आरक्षण 332व्या कलमानुसार आहे. राज्याच्या विधानसभामध्ये आंग्ल भारतीयांचं प्रतिनिधित्व 330 कलम आहे. राखीव जागा व विशेष प्रतिनिधित्व 70 वर्षानंतर समाप्त, अशा पद्धतीनं 334 कलम आहे. 335 कलम हे सेवा व पदांवर अनुसूचित जाती व अनुसूचित जनजाती यांचे हक्क या संदर्भात आहे. आंग्ल भारतीयांकरता विशेष तरतूद ही 336व्या कलमानुसार दिलेली आहे. आंग्ल भारतीय समाजाच्या लाभाकरिता शैक्षणिक अनुदानाची विशेष तरतूद 337 कलम आहे. 338 मध्ये अनुसूचित जाती राष्ट्रीय आयोगाची स्थापना, अनुसूचित जाती जनजाती राष्ट्रीय आयोग 338च्या क नुसार निर्माण झालेला आहे. अनुसूचित क्षेत्राचं प्रशासन, अनुसूचित जनजाती संबंधीचं कल्याण कार्य करण्याचं संघराज्याचं त्यावरचं नियंत्रण 339 हे कलम आहे. मागास वर्गाच्या स्थितीचं अन्वेषणासाठी आयोगाची नियुक्ती करणं 340व्या कलमानुसार निश्चित केलेलं आहे. 340 नुसार परत 41 नुसार अनुसूचित जाती, अनुसूचित जनजाती या बाबतीत 341 आणि 342 ही कलम आहेत. राजभाषा, संघराज्याची राजभाषा काय असावी, राजभाषेसाठी आयोगाने संसदीय समिती गठीत करणं 343 आणि 44 हे कलम आहे. प्रादेशिक भाषा, राज्यांची किंवा राज्याच्या ज्या राजभाषा आहेत त्यांची व्यवहाराची भाषा कोणती असावी, राज्याच्या लोकसंख्येपैकी एखाद्या वर्गाकडून बोलल्या जाणाऱ्या भाषेविषयीची विशेष तरतूद, अशी ही प्रादेशिक भाषा त्यांची मान्यता हे सुद्धा 345, 46, 47 कलमामध्ये आलेलं आहे. सर्वोच्च न्यायालयामध्ये, उच्च न्यायालयामध्ये आणि अधिनियम विधेयकाकरता वापरावयाची भाषा कशी असावी, भाषाविषयक विवक्षित कायद्याकरिता विशेष कार्यपद्धती 348 आणि 349 मध्ये तरतुदी आहेत. प्रकरण 4 मध्ये विशेष निदेशक दिलेले आहेत, म्हणजे तक्रार निवारणासाठी केलेल्या अभिवेदनामध्ये वापरण्याची भाषा कशी असायला हवी. प्राथमिक स्तरावर मातृभाषेतून शिक्षणाच्या सोयी देण्यासाठी 350 क हे कलम आहे. भाषिक अल्पसंख्याक समाजाकरिता विशेष अधिकारी 350 ख, हिंदी भाषेच्या विकासासाठी मार्गदर्शक तत्व हे 351 मध्ये आहे. आणीबाणीच्या संबंधीची उद्घोषणा करणं, त्याचे परिणाम काय होतील, कोणत्या गोष्टी अंमलात आणायला हव्यात, राज्यांचं संरक्षण कसे करावं, परकीय आणि अंतर्गत शांतता यापासून संघराज्याचं कर्तव्य काय, 352, 53, 54 आणि 355 पर्यंतची कलम आहेत. राज्यात संवैधानिक यंत्रणा बंद पडल्यास कोणत्या तरतुदी अंमलात आणाव्यात, अनुच्छेद 356 नुसार आणीबाणीची घोषणा कशी करावी, त्यात न्यायिक अधिकाराचा वापर काय असावा, आणीबाणीत अनुच्छेद 19च्या तरतुदी निलंबित असणं, 358, 359 मध्ये आणीबाणीच्या कालावधीत भाग 3 अन्वये प्रदान केलेल्या हक्कांची बजावणी निलंबित करणं किंवा आर्थिक आणीबाणी संबंधीच्या तरतुदी ज्या आहेत त्या संबंधित या 360 पर्यंतच्या कलमामध्ये सविस्तर दिलेला आहे.
361 हे कलम राष्ट्रपती आणि राज्यपाल, राज्य प्रमुख यांचं संरक्षण, संसद आणि राज्य विधानमंडळ यांच्या कामकाज वृत्तांच्या प्रकाशनाला संरक्षण, त्यांच्या पदावरील नियुक्तीबाबतची अपात्रता काय असायला हवी, विशिष्ट करार, करारनामा याबाबतीत न्यायालयीन हस्तक्षेपाला प्रतिरोध, त्याबरोबर भारतीय संस्थानांच्या अधिपतींनी दिलेली मान्यता संपुष्टात येणं, खासगत तनखे नष्ट करणं, मोठी बंदरं, विमानतळं या संदर्भातल्या ज्या तरतुदी आहेत, संघराज्याने दिलेल्या निर्देशाचं अनुपालन करण्यात किंवा अंमलबजावणी करण्यात कसूर केल्यास त्याचे परिणाम काय होतील, काय करावं, 365 कलम सांगतं. वेगवेगळ्या ज्या व्याख्या आहेत ते 366 या कलमामध्ये आलेल्या आहेत. जसं कृषी प्राप्ती, आंग्ल भारतीय, अनुच्छेद, कर जाऊ घेणे, खंड, निगम, तस्ताई, ऋण, संपदा शुल्क, हे सगळ्या गोष्टींच्या ज्या व्याख्या आहेत त्यासाठी 366 हे कलम आहे. अर्थ लावण्यासाठी 367 हे कलम आहे. संविधानामध्ये दुरुस्ती सुधारणा करण्यासाठी 368 हे कलम दिलेलं आहे. 368 ह्या कलमानुसार संविधानामध्ये सुद्धा दुरुस्ती करण्याचा अधिकार संविधान निर्मात्यांनी दिलेला आहे. काळाबरोबर संविधानामध्ये सुद्धा बदल व्हावेत यानुसार प्रासंगिक गरजेनुसार त्या जे प्रगत आणि उन्नत विचार होत जातील त्या पद्धतीनं त्यामध्ये बदल करण्याचा अधिकार आहे. राज्य सूचीमधील ज्या बाबी आहेत, समवर्ती सूचीमधील ज्या बाबी आहेत त्यामध्ये कायदे करण्याचा अस्थायी अधिकार संसदेला जो आहे. जम्मू काश्मीर संबंधीचा 370 कलम असेल. 371 महाराष्ट्र आणि गुजरात राज्याची विशेष तरतूद आहे. 371 हे नागालँड राज्यासंबंधीचं कलम आहे. 371 ख मध्ये आसाम, 71 ग मध्ये मणिपूर राज्याचं तत्व, 71 ख आंध्र प्रदेश, 371 ड आंध्र प्रदेशचं केंद्रीय विद्यापीठाची स्थापना, सिक्कीम राज्याची तरतूद, मिझोरम राज्याची तरतूद, अरुणाचल प्रदेश राज्याची तरतूद, गोवा राज्याची तरतूद, कर्नाटक राज्याची तरतूद, या सगळ्या 371 या कलमामध्ये ती सर्व आलेलं आहे. 372 मध्ये विद्यमान कायद्याचा अंमल चालू करणं आणि त्यांचं अनुकलन करणं. 372 मध्ये कायद्याचं अनुकूलन करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. 373 या कलमानुसार प्रतिबंधक स्थानबद्धतेत असलेल्या व्यक्तीसंबंधी विवक्षित बाबतीत आदेश देण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार. 374 हे कलम फेडरल न्यायालयाच्या न्यायाधीशासंबंधी व फेडरल न्यायालयात किंवा हिज मॅजेस्टी इन काउन्सिल समोर प्रलंबित असलेल्या कार्यवाहीबाबतच्या तरतुदी आहेत. 375 हे कलम संविधानाच्या तरतुदींना अधीन राहून न्यायालये, प्राधिकारी व अधिकारी यांनी कार्याधिकार बजावणं चालू ठेवण्यासंबंधी आहे. 376 हे कलम उच्च न्यायालयातील न्यायाधीशासंबंधीच्या तरतुदी आहेत. भारताचा नियंत्रक व महालेखा परीक्षकासंबंधीच्या तरतुदी ज्या आहेत 377 या कलमामध्ये आहेत. त्याबरोबरच 378 लोकसेवा आयोगाच्या संबंधीच्या तरतुदी आहेत. आंध्र प्रदेश विधानसभेच्या कालावधी संबंधीच्या विशेष तरतुदी 378 क आणि अडचणी निवारण करण्याचा राष्ट्रपतींचा अधिकार 392 यामध्ये आहे. संक्षिप्त नाव जे भारताला या संविधानाला कोणतं नाव द्यावं तर भारताचे संविधान हे सुद्धा 393 या कलमानुसार निश्चित झालेलं आहे. प्रारंभ जे अनुच्छेद व 5, 6, 7 असे जे वेगवेगळे अनुच्छेद आहेत तात्काळ अंमलात येतील आणि या संविधानाच्या बाकीच्या तरतुदी या संविधानाच्या प्रारंभाचा दिन म्हणून जो निर्दिष्ट केला आहे त्या 26 जानेवारी 1950 या दिवशी अंमलात येतील. अशा पद्धतीनं 394 या कलमानुसार 5, 6, 7, 8, 9, 60, 324, 366, 367, 379, 380, 388, 391, 92 आणि 393 हे तात्काळ 26 जानेवारी 1950 पासून अंमलात आलं गेलं. हिंदी भाषेतील प्राधिकृत पाठ 394 क नुसार, त्याबरोबरच इंडियन इंडिपेंडन्स ॲक्ट जो आहे 1947 आणि गव्हर्नमेंट ऑफ इंडिया ॲक्ट 1935 तो निश्चित करण्यात आल्याबाबतचं कलम 395 मध्ये आलेलं आहे. 395 नुसार ते ॲक्ट निश्चित झाले आणि आपलं भारतीय संविधान 26 जानेवारी 1949 आपण जे म्हणतो त्या दिवसापासून सुरू झालं. ते स्वीकृत केलं आणि 1950
या दिवशी ते अंमलात आलं. आपण पाहिलं की या संविधानामध्ये 395 कलमं होती. त्याची आपण खूप थोडक्यामध्ये आपल्याला ओळख व्हावी यासाठी मी 395 कलमं आपल्यासमोर ठेवली आहेत. त्याबरोबरच वेगवेगळी परिशिष्ट आहेत. परिशिष्ट 1 मध्ये राज्य, जे सर्व राज्य आहेत, राज्य क्षेत्र आहेत म्हणजे केंद्रशासित प्रदेश आहेत, त्यांची अनुसूची दिलेली आहे. अनुसूचीच्या भाग जो क, ख आणि ग आहे, भाग 2 मध्ये राष्ट्रपती व राज्याचे राज्यपाल यांच्या तरतुदी आहेत. भाग ग मध्ये लोकसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, राज्यसभेचे सभापती, उपसभापती, राज्याचे विधानसभेचे अध्यक्ष, उपाध्यक्ष, विधान परिषदेचे सभापती, उपसभापती यांच्या तरतुदी दिलेल्या आहेत. घ मध्ये सर्वोच्च न्यायालयाच्या आणि उच्च न्यायालयाच्या न्यायाधीशांच्या तरतुदी आहेत. भारताचा नियंत्रक आणि महालेखा परीक्षक यांच्या ड मध्ये तरतुदी आहेत. अनुसूची 3 मध्ये शपथा आणि प्रतिज्ञांचे नमुने दिलेले आहेत. अनुसूची 4 मध्ये राज्यसभेतल्या जागांची वाटणी या संदर्भात आहे. अनुसूची 5 मध्ये अनुसूचित क्षेत्र, अनुसूचित जनजाती यांचं प्रशासन, नियंत्रण या बाबतीत सर्व गोष्टी दिलेल्या आहेत. अनुसूचित 6 मध्ये आसाम, मेघालय, त्रिपुरा राज्यामधील मिझोराम या संघ राज्य क्षेत्रातील जनजाती आणि क्षेत्रांच्या प्रशासनाबाबतच्या तरतुदी आहेत. जी अनुसूची 7 आहे ती संघसूची, जी मूळ 97 आणि विषय 100 विषय आहेत. राज्यसूची आहे ज्यामुळे मूळ 66, सध्या 61 विषय आहेत. समवर्ती सूचीमध्ये 47 आणि सध्या 52 विषय आहेत. भाषा ज्या आहेत त्या भाषा सूची 8 मध्ये आहेत. मग आसामी, बंगाली, बोडो, डोंगरी, गुजराती, हिंदी, कन्नड, काश्मीरी, कोकणी, मैथिली, मल्याळम, मणिपुरी, मराठी, नेपाळी, ओडिया, पंजाबी, संस्कृत, संताली, सिंधी, तमिळ, तेलुगू आणि उर्दू अशा 22 भाषा तिथं भाषांच्या यादीमध्ये दिलेल्या आहेत. 9 जी सूची आहे विवक्षित अधिनियम व विनियमन विधिग्राह्य करणं. 10 मध्ये पक्षांतराच्या कारणावरून अपात्र होण्यासंबंधीच्या तरतुदी. 11व्या सूचीमध्ये पंचायतीचे अधिकार, प्राधिकार व जबाबदाऱ्या त्याचे 29 विषय आहेत. आणि नगरपालिका आणि वेगवेगळे अधिकार, प्राधिकार आणि जबाबदाऱ्या त्यांचे 18 विषय या 12व्या सूचीमध्ये आहेत. अशा पद्धतीने ह्या 12 सूची आहेत. आता भारतीय अभिजात भाषा ज्या आहेत 2004 मध्ये तमिळ, संस्कृत 2005 मध्ये समाविष्ट केली, तेलुगू 2008 मध्ये, कन्नड 2008 मध्ये, मल्याळम 2013 मध्ये आणि उडिया 2015 मध्ये या सुद्धा भाषा आता समाविष्ट झालेल्या आहेत. आपण 395 कलमे आणि परिशिष्टे यांची थोडीशी ओळख घेतली आणि ही ओळख घेतल्यानंतर आज संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्याला आपली जी उद्देशिका आहे ती उद्देशिका किती महत्त्वपूर्ण आहे. आज प्रत्येक शाळेमध्ये ही उद्देशिका प्रत्येक विद्यार्थ्यांनी, शिक्षकांनी, अगदी प्रत्येक भारतीयानं ही उद्देशिका अंतर्मनातून पूर्णपणे वाचून ती ग्रहण करणं गरजेचं आहे. तर त्यावेळेला ते ग्रहण करत असताना सर्वजण म्हणत होते, आम्ही भारताचे लोक, भारताचे एक सार्वभौम समाजवादी धर्मनिरपेक्ष लोकशाही गणराज्य घडवण्याचा व त्याच्या सर्व नागरिकांस सामाजिक, आर्थिक व राजनैतिक न्याय, विचार, अभिव्यक्ती, विश्वास, श्रद्धा व उपासना यांचे स्वातंत्र्य, दर्जाची व संधीची समानता निश्चितपणे प्राप्त करून देण्याचा आणि त्या सर्वांमध्ये व्यक्तीची प्रतिष्ठा व राष्ट्राची एकता आणि एकात्मता यांचे आश्वासन देणारी बंधुता प्रवर्धित करण्याचा संकल्पपूर्वक निर्धार करून आमच्या संविधान सभेत आज दिनांक 26 नोव्हेंबर 1949 रोजी याद्वारे हे संविधान अंगीकृत आणि अधिनियमित करून स्वतः प्रत अर्पण करत आहोत. आम्ही हे स्वतःला अर्पण केलेलं संविधान आहे आणि या संविधानाला राबवणं हे प्रत्येक भारतीयाची जबाबदारी आहे. प्रत्येक भारतीयाचं कर्तव्य आहे. प्रत्येक भारतीयाला संविधान माहीत असायला हवं. प्रत्येक घराघरामध्ये संविधानाचा जागर व्हायला हवा आणि संविधान घराघरात पोहोचायला हवं. संविधानातली कलमं समजून घ्यायला हवी. हे संविधान हा राष्ट्रग्रंथ आहे.
संपूर्ण राष्ट्राच्या विकासाचा हा ग्रंथ आहे. राष्ट्राचा विकास, राष्ट्राची प्रगती ज्या ग्रंथामुळे पुढे जात आहे ते आहे भारतीय संविधान. आणि या भारतीय संविधानाचा प्रत्येक घरामध्ये ग्रंथ असायला हवा, प्रत्येक घरामध्ये याचा जागर व्हायला हवा. संविधान घरोघरी देशाचा विकास करी. जर संविधान घरोघरी गेलं, पोहोचलं, तरच देशाचा विकास होईल आणि देश प्रगती पथावर जाईल. यासाठी हा आज संविधान दिनाच्या निमित्तानं आपल्याशी हा संवाद साधण्याचा प्रयत्न केला. मला आशा आहे, मी महेश लोखंडे, तालुका कराड या ठिकाणी आहे, कराडमध्ये राहतोय. आणि संविधान घरोघरी हा जो उपक्रम आपल्या महाराष्ट्रात सुरू आहे तो पूर्ण देशभर सुरू व्हावा आणि प्रत्येक घराघरामध्ये संविधान पोहोचावं. आणि घरामध्ये संविधान तर कळावंच, पण संविधानाबरोबर घटना दुरुस्त्या ज्या झालेल्या आहेत त्याही सगळ्यांना समजणं गरजेचं आहे. आतापर्यंत खूप घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत, अगदी 101 घटना दुरुस्त्या झालेल्या आहेत. आणि ह्या 101 प्रकारच्या घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या आपल्याला सर्वांना माहीत असायला हव्यात. आज मी या सर्व घटना दुरुस्ती आपल्यासमोर ठेवत नाही, पुन्हा कधीतरी आपल्याशी संवाद साधेन त्यावेळेला सर्व घटना दुरुस्त्या ज्या आहेत त्या आपल्यासमोर ठेवेन. आता संविधान दिनाच्या निमित्तानं थोडक्यात संविधान काय आहे आणि संविधानामुळं संपूर्ण आपला देश कसा पुढे जात आहे, कशा पद्धतीने संविधानाचं राबवणूक होत आहे, किंवा संविधानाच्या कलमावर संपूर्ण देश कसा चालू आहे किंवा चाललेला आहे हे समजावं, यासाठी आपल्याशी मी हेतुगत चाललं. मला आशा आहे की आपण हा संविधानाचा जागर आपणच फक्त ऐकणार नाही तर हा आणखीन पुढे घेऊन जाल. आणि या संविधान दिनाच्या निमित्तानं संविधानाचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना विनम्र अभिवादन करतो आणि संविधान दिनाच्या तुम्हाला सर्वांना मनपूर्वक शुभेच्छा देतो आणि या ठिकाणी थांबतो. जय संविधान.